11 एक बिग फाईट बिग लढत मैदानाच्या आतमध्ये या मॅच साठी आमचे दोन्ही ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील। आमचे संदीप सर आणि मिलिंद सर ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर आमची केटीसी लाईव्ह ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते। त्यानंतर आमचे साथी स्कोरर, आमचे डीजे मास्टर, या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया, कारण की या सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी अफाट राहिली आहे, फार महत्त्वपूर्ण राहिली आहे। चला मॅचला होईल इथून सुरुवात। पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय P1 चं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल रियान एंटरप्राइजेस या टीम कडनं। आपण पाहताय गोलंदाज सचिन, पहिलाच बॉल अगदी पडल्यानंतर बाहेर निघत होता, सॉफ्ट हॅन्ड चेक केलाय शॉट, इथून मात्र डॉट बॉल आलाय। निलेश सर एक मिनिट, थोडं एकच मिनिट, हा एक बॉल झालाय, एक मिनिट जरा मॅच थांबवा। चला मॅच स्टार्ट करा सर लगेच। स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय निखिल आणि नॉन स्ट्राइक एंड वरती हर्षल, ही सरामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये। पहिलं षटक सचिनचं P1 चं। इथे मात्र अगदी आपण पाहतो रिचचा वापर करत असताना पायावरती चेंडू होता, ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं, वेगानं आलेत तोपर्यंत अगदी 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात। लुक ॲट मी टीमनं टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय। जशी मॅच संपेल तसे मात्र लगेच आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची। सेमीफायनल क्रमांक 1 एक जबरदस्त बिग फाईट हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय। फटका चांगला आहे, ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत, हवेच्या विरुद्ध दिशेने मारण्याचा प्रयत्न, फटका फसला हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक कॅरी झाली, जेल पहिला फलंदाजीतून बाद होतोय श्री गणेश 11 टीमचा निलेश। निखिल बाद झाला, त्याच्या जागेवरती आपण पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती अगदी आपल्याला आकाश इथून पाहायला मिळेल। हा देखील फटका अगदी पाडल स्वीप करत असताना चाललाय बॉल वॅकंड एरिया मधून, सीमा रेषेच्या पलीकडे मिड विकेटला आलाय हा चौकार। सहा धावा धावफलकावरती आहे। सचिनचं हे P1 चं पहिलं षटक, एक विकेट त्याच्या अगदी त्याला एक विकेट मिळाली आहे। एक जबरदस्त स्पेल हाताळत असताना इथे फुला लेन होता, समोर उडवलाय चेंडूला, मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, त्यानं पकडली झेल, आणखीन एक विकेट आकाशला देखील परतावं लागेल। मागच्या मॅच मध्ये अगदी कमालीची बॅटिंग राहिली होती आकाशची, या टीमला विजय करण्यामध्ये आकाशचा अगदी मोलाचा वाटा होता, परंतु या मॅच मध्ये अपयश आलंय, इथून तो माघारी फिरतोय। सहा या धावसंख्येवरती दुसरी विकेट इथून गमावली आहे। प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश 11 टीमनं मॅच 5 ओव्हरची मॅच आहे, त्याच्यामुळे इथून 50 ते 50 प्लस या धावसंख्येपर्यंत पाहावं लागेल। या धावसंख्येकडे पाहिलं गेलंय,
अगदी टार्गेट इथून सेट केलं गेलं तर मात्र दुसऱ्या सत्रात चांगला बॉल अगदी लेग ब्रेक, परंतु पंच सांगतायत षटक या ठिकाणी समाप्त झालंय. षटक क्रमांक पहिलं समाप्त. 6 धावा धावफलकावरती 2 बाद 6. श्री गणेश 11 टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर इकॉनॉमिकल षटक राहिलंय. अगदी आपण पाहताय जिथे 2 विकेट देखील आल्या, 6 धावा देखील खर्च केल्या, एक जबरदस्त स्पेल हाताळलं गेलं. आपण पाहताय गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर मध्ये आपण पुन्हा एकदा पाहताय गोलंदाज ऋषी आला. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय सेकंड पॉवर प्लेची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आणि त्यासाठी मात्र बोलवलं गेलंय ऋषीला गोलंदाजीसाठी. एक जबरदस्त आणखीन एक यंगस्टर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी. त्याच्या समोर देखील आपण पाहताय यंगस्टर आहे हर्षल. नॉन स्ट्राइक एंडवरती अगदी आपण पाहताय गणेश. अगदी आपण पाहतो व्यवस्थित कनेक्शन नाहीये, पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाबेतून पाहायला मिळतीये. 7 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त मॅच, एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 मध्ये. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आपण पाहताय पोहोचलोय. गेले 2 वर्ष अगदी ही स्पर्धा आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळतीये. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं. गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षकासाठी मोठा चेस आहे. प्रयत्न केले जातात डीप मध्ये. हा प्रतिम क्षेत्ररक्षण तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. काय चेस केलं पहा. अगदी आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू निघाला होता डीप मध्ये. अगदी आपण पाहताय ना की मिड विकेट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, तो तिथपर्यंत पोहोचला आणि 2 धाबा त्याने इथून आपल्या टीमसाठी नक्कीच वाचवल्या. आणखीन एक चांगला बॉल फुललेंचा बॉल होता. यष्टीरक्षक चुकला, फ्लाइंग स्लिपला चुकी, चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे फाईन लेगला चौकार. आउटफील्ड फास्ट आहे. तेरा धाबा धाव फलकावरती ऋषीचं हे षटक. पिटूचं थोडीशी मागडी कामगिरी या षटकामध्ये आतापर्यंत राहिली आहे. हाफ ट्रॅकर होता, शॉर्टम पुल करायचा होता, कनेक्शन नाहीये. इथे मात्र चुकी झाली आहे, स्ट्राईक सोडली आहे. वेगानं पुढे निघून आले, रिव्हर्स घेताच आला नाही, जाग्यावरतीच थांबले आणि गणेशांना इथून परतावा लागेल. ही सर्वात महत्वाची विकेट होती श्री गणेश 11 टीम साठी. गणेश यांची विकेट फार महत्वपूर्ण होती. त्यांना मैदानाच्या आतमध्ये थांबणं फार गरजेचं होतं. कालच्या रजनी नाईटचा जर विचार करायला गेलो ना तर गणेश यांनी मात्र दोत्रे टीमला बॅटिंग करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये तारलंय आणि ते आता मात्र अगदी आपण पाहताय चुकीची कॉलिंग आणि इथून मात्र बाद झालेत. रनआउटची विकेट ही खऱ्या अर्थानं फार धोकादायक विकेट असते. म्हणजे जिथे आपण पाहतो ना की बॅट्समन स्वतः आत्महत्या करतात, असा प्रकार मैदानाच्या आतमध्ये घडला गेला. इथून आपण पाहताय 13 धाबा धाव फलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे ऋषीचं. आतापर्यंत या षटकातील जर पाहायला गेलं ना तर हाफ ट्रॅकर त्याला अगदी आपण पाहतोय पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. हा षटकार आलाय, आल्या आल्या चौकार आलाय, आल्या आल्या फलंदाज प्रभाकरच्या बॅटमधून. चला विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज लावला आणि एकदम मिडल स्टंप उडवला. परफेक्ट बॅट आणि पाडच्या मधून चेंडूला काढलाय. अगदी एस्टेन वरती मधली एसटी वाकवली आहे. फलंदाज बाद. सतरा धावा धाव फलकावरती आहेत. 2
षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. 2 षटकांमध्ये 17 धावा धावफलकावरती, परंतु विकेट देखील आल्यात. अगदी आपण पाहताय ना इथून प्रभाकर देखील बाद झाला, गणेश देखील बाद झालेत आणि त्यानंतर निखिल देखील बाद झाला. म्हणजे अगदी 3 विकेट इथून 4 विकेट इथून गमावल्यात श्री गणेश 11 टीमनं बॅटिंग करत असताना. चला, विकी देशमुख यांच्याकडून कॅश प्राइज आलंय. संतोष शेंडे यांनी डायू लगावत जर का झेल कॅरी केलं तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा आपण पाहताय सचिन आला. चांगला बॉल, अगदी आपण पाहतोय स्टॅनवरतून चेंडू निघून गेलाय. प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहताय हर्षलचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु अगदी अपयशी ठरला. सातत्यानं वेगळा फटके मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू अगदी पडल्यानंतर अगदी ऑफ वरती निघतोय. लेग ब्रेक अगदी लेग एसटी वरती चेंडू डिलिव्हर्ड झाल्यानंतर ऑफ एसटीच्या अगदी वरून चेंडू डिलिव्हर्ड होतोय. एवढा स्विंग या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सॉफ्ट टर्न, अगदी माहिती आहे 2 चेंडूंवरती कोणतीही धाव आली नाहीये. तिथे मात्र थोडंसं दडपण होतं. ते रिलीज करत असताना एक सिंगल धाव इथून कंप्लीट केली. 1 धाव आली. 18 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सचिनचं सेकंड स्पेलमध्ये आलाय. सचिन पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहता त्याने 6 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वपूर्ण विकेटांना मिळवल्या. आता सेकंड स्पेलमध्ये अगदी आपण पाहताय हर्षलच्या विरोधामध्ये 2 निर्धाव चेंडू, त्यानंतर एक सिंगल, आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉल आलाय. अव्वंतरचे धाबेल म्हणजे 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावा धावफलकावरती आपण इथून पाहू शकता 19 धावा धावफलकावरती रोहन ऑन स्ट्राईक आहे. सचिनच्या विरोधामध्ये एखादा मोठा फटका येईल का, ही देखील प्रतीक्षा आहे टीमला. पुन्हा एकदा लीडिंग एज पाठीमागे चाललाय. अंपायर कडे लावली अपील आणि पंच सांगतायत की नॉट आउट आहे. म्हणजे हाताला चेंडू स्पर्श झालाय, खांद्याला चेंडू अगदी लागलाय, कोणतीही धाव मिळणार नाहीये. इकडनं असं वाटलं होतं की बाटला चेंडू जणू सत्तूरबाई यांनी जर का डायू लगावत कॅच पकडली तर विके देशमुख यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅच प्राइज. दरम्यान आला व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव, 20 धावा धावफलकावरती. 20-5. आणखीन एक चांगला बॉल, फुल लेनचा बॉल होता, अगदी पडल्यानंतर आतमध्ये येत होता. अगदी आपण पाहायला गेलं ना तर इथून लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक दाबेल म्हणजे धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 21. सचिननं अगदी दोन्ही स्पेलमध्ये फलंदाजांना हात खुले करूच दिले नाही. त्यानं खऱ्या अर्थानं पहिल्याच षटकामध्ये जो मोमेंटम आहे ना तो आपल्याकडे कॅचअप करून ठेवला आणि तो अगदी शिफ्ट देखील होऊ शकला नाहीये. फटका हा देखील हवेमध्ये, मोठा चेस फिल्डर साठी स्वतः गोलंदाज इथे मात्र अगदी आपण पाहताय बॅकअपला आले होते लॉंग ऑन मधून. अगदी रिले फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजाकडनं झेल सुटला आणि मात्र फिल्डरने त्या ठिकाणी अगदी त्याला बॅकअप दिलं आणि ते झेल कॅरी केला. आणि या झेलसाठी विके देशमुख यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दोन्ही फिल्डरसाठी 100-100 द्या, कारण की दोघांचं एफर्ट्स होतं. गोलंदाजानं गोलंदाजी करून झेल कॅरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु लॉंग ऑन पासून तो धावत गेला होता फिल्डर त्या ठिकाणी झेल कॅरी करण्यासाठी. दोन्ही फिल्डरसाठी 100-100 रुपये आपण या ठिकाणी देऊया. धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात 21, परंतु अर्धी टीम तंबूच्या आश्रयाला आली आहे. अगदी आपण पाहायला गेलं ना तर 5 बाद इथून 21 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील.
चांगला बॉल, चांगला बॉल, डॉट बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतं. विकेट आहे इथे, मात्र बॅटर आउट आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. विकेट हॅट्रिक साठी संघाचे पुरस्कर्ते विके देशमुख यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. छोटा गोलंदाज आहे, परंतु गोलंदाजीतून अगदी कारनामे देखील मोठे झालेत. मागच्या मॅच मध्ये अगदी कमालीची गोलंदाजी आणि तिथून स्टार्ट झालाय. अगदी थांबायचं नाव घेत नाहीये, परंतु इथे फिल्डरनं चुकी केली आहे. जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, वन बाउन्स, चौकार. आणखी एक चांगला पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने चेंडूला काढलं. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, अगदी 2 धाबा इथून कंप्लीट होत असताना सिलेक्शन आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. लेफ्टी फलंदाज मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. लोअर फुल टॉस गॅप मध्ये केला कव्हर मधून. एकच धाब इथं देखील आपल्याला पाहायला मिळेल. एका धाब्याने धावफलक अगदी आपण पाहता 28 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. विकेट एका एंडने जात आहेत, परंतु अगदी आपण आता पाहताना की अगदी आपण पाहायला गेलं तर 8व्या आणि त्याच्या साथीनं अगदी 7व्या क्रमांकाचे फलंदाज इथून मॅच बनवून ठेवली आहे. त्यांनी सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. अगदी सूरजच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं फटके येत आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले जाते. आतापर्यंत सूरजच्या या षटकातील आपण पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. त्याने या षटकामध्ये धाबा खर्च केल्या त्या 7. इथे आणखीन एक विकेट, आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. धाबा धावफलकावरती 28. भूषण आलाय गोलंदाजीसाठी, त्याच्यासाठी देखील कॅश प्राइज लागलं जात आहे. विके देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक साठी दरम्यान हा चांगला फटका, अगदी आकलीचा वापर केला. शॉर्ट बॉल होता, त्याला फक्त हलक्या हाताने कट केलं, इनफिल्डला क्लिअर केलं. थर्डमॅन मध्ये त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, तिथे मिळाला हा चौकार. 4 धावा आला. चांगला फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक अगदी आला.
तोपर्यंत अगदी पाहता एकच धाब्यातून कंप्लीट झाली आहे. धावा धावफलकावरती आपण पाहता 31 धावा धावफलकावरती, टोटल 34 धावा धावफलकावरती. एक चांगल्या टोटलकडे खऱ्या अर्थानं वाटचाल केली आहे श्री गणेश 11 टीमनं. ही फायटिंग टोटल बनू शकते ज्यावेळी तुम्ही फिल्डिंगसाठी याल. तुमच्या गोलंदाजांकडे बचाव करण्यासाठी धावा अगदी आहेत. इथून चांगली गोलंदाजी झाली तर खऱ्या अर्थाने धावसंख्येचा बचाव देखील होईल. परंतु अजूनही या षटकातील चेंडूचा खेळ बाकी आहे. हा फटका चांगला आहे, अगदी एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. एकच धावेतून कंप्लीट झाली आहे. 35 धावा धावफलकावरती 35 आपण पाहताय. भूषण शेवटच्या षटकामध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. त्याने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या 3 बॉल मध्ये. 35 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी टॉस केला चेंडूला, बेकाड एरिया आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, जाईल चेंडू कव्हर मधून डीप कव्हरच्या पलीकडे. आणखीन एक चौकार आलाय आणि या चौकारानं धावा धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त इनिंग साकारत असताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्यांना माहिती आहे सिच्युएशन मैदानाच्या आतमधली धावा आपल्या संघासाठी येत नाही. या धावा जमा करायच्या आहेत. इथून आपल्याला टार्गेट सेट करायचं आहे. अगदी जे टॉप ऑर्डर आहेत ते लवकर बाद झालेत आणि आता संपूर्ण जबाबदारी आमच्यावरती आहे. आणि तिथून खऱ्या अर्थानं जबाबदारीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव हवी आहे, स्ट्राईक हवी आहे, स्ट्राईक हवी आहे. त्याच्यासाठी मात्र इथे आपण पाहत आहे प्रयत्न केले गेले. विकेट सॅक्रिफाईस झाली. एक धाव इथून कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक अगदी आपण पाहतोय 40. ज्या टोटल कडे खऱ्या अर्थानं श्री गणेश 11 टीम पाहत होती ना त्या टोटल पर्यंत जाऊन पोहोचली आहे. 40 धावा धावफलकावरती. ही फायटिंग टोटल खऱ्या अर्थानं ज्यावेळी तुम्ही फिल्डिंग साठी याल ना त्यावेळी खरंच ही फायटिंग टोटल होऊ शकते. कारण की 30 बॉल आणि 40 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. एक बॉल अजूनही बाकी आहे. इथे चुकी झाली पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडून पाठीमागे झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिळणार नाहीये. एकच धाव. एका धावेने धावफलक अगदी आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती. आता इथून बनवायचं आहे. रियान एंटरप्राइजेस टीमला 42 धावा.
स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय भूषण, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रकाश. इथून आता पाठलाग करायचा अगदी आपल्याला पाहायला गेलं तर 42 या धावसंख्येचा 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 42 चा पाठलागाला सुरुवात. पहिलं चेंडू हाफ ट्रॅकर फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षकानं पुनश्च एकदा चुकी केली आहे. गणेश दादांच्या हातामध्ये चेंडूच विसावत नाही. रात्रीपासून हे झालंय. प्रॅक्टिस करावी लागेल. आणि इथे आपण पाहताय ना की डावखुरे हाताचा फलंदाज होता आणि नेहमी क्रिकेटच्या पटलावरती असं म्हटलं जातं की डावखुरे हाताचे फलंदाज हे विस्फोटक आणि घातक असतात. ते कोणत्याही क्षणी अगदी त्यांचे घेर चेंज करत असतात आणि ज्यावेळी त्यांना अगदी आपण पाहतोय जीवदान मिळालंय म्हणजे अगदी जर का त्यांच्या बाटमधून धावा आल्या तर मात्र अगदी प्रश्नचिन्हच उभा राहील. इथे अगदी मिस्टामी हा देखील आहे. हवेमध्ये अगदी वेगानं आले होते परंतु त्यानंतर थांबवलं. तोपर्यंत अगदी पाहायला गेलं तर 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. चान्स बनवले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून परंतु इथे जर पाहायला गेलं तर आता क्षेत्ररक्षकाची साथ देखील लाभणं फार गरजेचं राहतं. इथे झेल कॅरी झाला. महत्वाची विकेट प्रकाशला इथून परतावं लागेल. झटका क्रमांक पहिला. इथे आल्या आल्या इरादे स्पष्ट करत असताना हा बिगिट बिग षटकार 42 चा पाठलागाला सुरुवात खऱ्या अर्थानं झाली आहे. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 9 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडू होती सिंगल, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल. 9 धावा धावफलकावरती आहेत. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये 42 चा पाठलाग करायचा आहे. इथे काय बॉल टाकला. अगदी आपण पाहताना बाट आणि पाडच्या मधून चेंडू सरळ एस्टांवरती आदळला. फलंदाज इथून बाद. एक षटकाराचं उत्तर. अगदी प्रत्युत्तर करत असताना टिट फॉर टॅक जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये एक षटकार आल्यानंतर अगदी त्याच फलंदाजाला परतावलाय गोलंदाज हार्शलनं. एक जबरदस्त चेंडू डिलिव्हर केला.
ऑन साईडला हा देखील फटका अगदी पाहतो आपण. रिचचा वापर करत असताना डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. या चौकारानं धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 13 धावा फलकावरती. तुमच्याकडे धावा जरी असतील ना, परंतु अशा प्रकारची फिल्डिंग जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करणार असाल ना, तर या धावा तुम्ही बचाव करूच शकत नाही. या धावसंख्येचा तुम्ही इथून बचाव करूच शकत नाही. गोलंदाज त्यांच्या अगदी प्रयत्नांची परिकष्टा गोलंदाजी मधून करत असतात, परंतु तुमची साथ त्यांना लाभली ना, तर मात्र या धावसंख्येचा बचाव होऊ शकतो. चांगला बॉल लावली. अपील प्रत्येक बॉल वरती अपील केली जाते. इथून अगदी आपण पाहतोय डॉट बॉल आणखीन एक आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी अगदी सेकंड ओव्हर मध्ये आपण रोहनला पाहताय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तो देखील क्षेत्ररक्षकानं चुकी केली. त्यानंतर मात्र एक डॉट बॉल लेफ्टी फलंदाजाच्या विरोधामध्ये. इथे अगदी हातामध्ये अशा कॅच घेतल्या जात नाही, तर त्या लपकल्या जातात. अगदी हातामध्ये लपकले, दोन्ही हात वरती केले आणि हातामध्ये चेंडू आला. विकेटची प्रतीक्षा होती, कारण की याच फलंदाजाला अगदी पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय जीवदान मिळालं होतं. त्या ठिकाणी गणेशांनी झेल सोडला होता. त्या झेलचा खऱ्या अर्थानं फायदा उचलायचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज करत होता, परंतु लगेच त्याला इथून परतावलंय. पुनश्च एकदा अगदी आपण पाहताय अपील आणि अपील मैदानाच्या आतमध्ये थोडासा दबाव अगदी बनवायचा काम करतीये श्री गणेश 11 टीम. इथून आपल्याला पाहायला गेलं तर आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आणले आपल्या गोलंदाजीमध्ये. लेफ्ट हँड आपल्या खात्यातील अगदी चांगले बॉल आता डिलिव्हर करत असताना डीप मध्ये बॉल चाललाय. थोडस लेझी झालाय. दुसरा धाबेचा प्रयत्न आणि तोपर्यंत अगदी आपण पाहताय इथे धावा कंप्लीट केल्यात. तीन धाबेने धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 16 धावा. 18 बॉल आणि आता 26 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त स्पेल हाताळला गेला. आपण पाहताय गोलंदाज रोहनच्या माध्यमातून त्याने या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावा खर्च केल्यात. त्या अवघ्या 7 विकेट मिळवले त्यांनी. 1-3 त्याने निर्धाव चेंडू देखील फेकले, परंतु आता
नो बॉल. 17 धावा धावफलकावरती. अगदी सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा आपण पाहताय हर्षलला पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय त्यानं धाबा खर्च केल्या होत्या. त्या षटकामध्ये 9. पुन्हा एकदा त्याला सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फटका फसला हवेमध्ये. बराच काल चेंडू पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. अगदी दूरवर राहिलेत. सेफ लँडिंग झाली आहे. तोपर्यंत इथून एक धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावा. ओके 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 19 धावा धावफलकावरती आल्यात. हा चांगला बॉल. व्हाईट बॉल. बावीस धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना एक धाव फार महत्वाची आणि तिथे मात्र अगदी बहाल केली जाते. 23 धावा धावफलकावरती आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अगदी बहाल केल्या जातात धावा. इथे टॉपेज फलंदाज बाद. आणखीन एक विकेट आली आहे. मॅच मध्ये अगदी कोणत्याही क्षणी कलाटणी देण्याची ताकद मात्र या टीम कडे आहे आणि तीच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेट आली आहे. त्या विकेटची तलाश होती. विकेटच्या शोधामध्ये होती श्री गणेश 11 टीम. अगदी त्यांच्या विपक्षामध्ये आर्यन एंटरप्राइजेस आपण पाहताय. एक जबरदस्त बिग फाईट आपल्याला इथून पाहायला मिळते. आणि बॅटिंग साठी आपण पाहताय सत्तूरबाय. सॉफ्टन थर्ड अंपायर DRS चा वापर तिसऱ्या पंचांकडे इकडे रेफर केलाय. चेक केलं जाईल. आता इथून आपण पाहताय KTC.live.in च्या माध्यमातून आपण पाहणार आहोत या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी सेफ आहे की नाही. ज्यावेळी बॉल स्टंप वरती आदळला त्यावेळी बॅट ग्राउंडिंग झाले की नाही झाले, पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलाय की नाही, हे सर्व आता दोन्ही अँगल न चेक केलं जाईल. क्वालिटी आणि क्लिअरिटी जी सातत्यानं चर्चा केली जाते अगदी कमी कालामध्ये यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेली KTC लाईव्ह आणि त्यांचे प्रोप्रायटर अजिंक्य पवार आणि संपूर्ण टीम या वाहिनीसाठी भरपूर सारी मेहनत घेते. फार चांगलं वर्क त्यांचं या संपूर्ण विभागामध्ये आपण पाहतोय. संपूर्ण रायगडाभर आहे. थोडाच वेळामध्ये आपल्यापर्यंत डिसिजन येईल. 42 चा पाठलाग करायचा आहे.
रियान एंटरप्राइजेस टीमला धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहताय, सांगू शकत नाही कारण की ही धाव कंप्लीट आहे की नाही, त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगितलं जाईल. एक मिनिट डिसिजन अजून दिला नाही. फलंदाज या ठिकाणी सेफ आहे, पोचला गेलाय फलंदाज. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. एक बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. या षटकातील तिसरं षटक प्रगतीपथावरती हर्षलचा आपण पाहताय सेकंड स्पेल मध्ये आलाय. या स्पेल मध्ये देखील हर्षलने चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु दोन आव्हान चेंडू त्याने फेकलेत. ऑन साइडला पिकअप शॉट विथ द स्पिन, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, मिड विकेटला आलाय हा दर्जेदार बिग षटकार. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये लगेच. 30 धावा धावफलकावरती, 24 होता हा षटकार, 30 धावा धावफलकावरती. आता इथून बनवायच्या आहेत त्या 12 धावा येणाऱ्या 12 बॉल मध्ये. 12 बॉल आणि 12 धावसंख्येचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. आता थोडीशी छोटीशी टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेण्यास भाग पडली आहे, कारण की मॅच अगदी क्रुशियल येऊन बसली आहे. शेवटच्या बॉलवरती हर्षलच्या विरोधामध्ये आलेला हा षटकार कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरतोय की काय, असं चित्र मैदानाच्या चला नेक्स्ट मॅच सेकंड सेमीफायनल आपण दोन्ही टीम रेडी राहायचं. इथे 12 बॉल आणि 12चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहताय आकाशाला. ऑन स्ट्राइक आपण पाहताय फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल संतोष. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. अकरा बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. संतोषच्या विरोधामध्ये आकाशनं मात्र एक चेंडू निर्धाव फेकला. 11 चेंडू 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या मॅचला कधी कलाकणी मिळू शकते. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर अगदी टेक ऑफ करत असताना, अगदी बाउन्स करत असताना आणखीन एक डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी साकारतोय. 12 बॉल 12ची गरज असताना 2 चेंडू निर्धाव आले. आता 10 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. हे षटक फार निर्णायक राहणार. या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या देणं फार गरजेचं राहील. या षटकामध्ये एकन विकेटकडे जावं लागेल. इथे हवेमध्ये केलाय, इनफिल्डला क्लिअर केलाय. अगदी आपण पाहतो कव्हर मधनं चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलंय.
चेंडू सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, आलाय चौकार. येणारे आता बॉल शिल्लक आहेत ते 9 आणि धावा बनवायचे आहेत त्या 8. त्यांनी बॅटिंग घेतली ना, नो लुक काय. हा देखील फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं, जेल ड्रॉप. अशा सिच्युएशन मध्ये खऱ्या अर्थानं ही खराब कामगिरी संपूर्ण टीमला अगदी इथून खऱ्या अर्थानं संकटामध्ये घेऊन जाणारी आहे. अगदी पराजयाकडे तुमची वाटचाल इथून होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहतोय गोलंदाज आकाशचा आणखीन एक चांगला बॉल. आकाशने खऱ्या अर्थाने चान्स बनवले होते. आकाशने इथून कमबॅक केला होता परंतु आकाशला 7 खऱ्या अर्थानं लाभली नाही. एक झेल ड्रॉप झाला. त्यानंतर अगदी आपण पाहतो एक चौकार देखील आला. यावेळी पुनश्च एकदा अगदी बॅकफुटवरती ढकललाय गोलंदाजानं. फलंदाजाला आणखीन एक डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाला. अगदी आपण पाहतोय 4थं धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 37. आता येणारे बॉल असतील शिल्लक 6 आणि धावा बनवायच्या आहेत त्या उग्या 5. 6 बॉल 5चं समीकरण हे षटक फार महत्वपूर्ण आहे आणि या षटकामध्ये 5 धावा जर बचाव तुम्हाला करायचा असेल ना तर तुमच्याकडे आता असा एक ब्रह्मास्त्र गोलंदाज पाहिजे ना की या धावसंख्येचा अगदी बचाव इथून करू शकेल. आदित्य रसाल, दशरथ केवारी, अनंता केवारी, दोन मिनिटं मॅच थांबवायचे सर. सर पहिला बॉल वाईड, नंतरचा जो डॉट आलाय ना चांगला फटका आणि इथे झेल कॅरी. फलंदाज बाद मॅच मध्ये युटर्न. अगदी 4 धावसंख्येची गरज आहे. बॉल आता शिल्लक आहे तिथून 4 बॉल मध्ये अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. चला फिल्डिंग सेट करून घ्या. श्री गणेश फिल्डिंग सेट करून घ्या.
श्री गणेश फिल्डिंग सेट करून घ्या. 4 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. चला चला स्पीडअप करा. येणारे बॉल आता शिल्लक असतील 4 आणि 4 धावसंख्येची गरज आहे. चला श्री गणेश 11. चार बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न इथे. कदाचित हातामध्ये चेंडू आला असता तर इथून मात्र काम तमाम देखील झालं असतं. 1 धाव आली आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहतोय 39 39 धावफलकावरती. येणारे बॉल आता शिल्लक असेल इथून येणारी 3 बॉल आणि धावा बनवायचे त्या 3 बॉल 3 धावसंख्येची गरज. शेवटचं षटक. इथे फटका फसला हवेमध्ये. जेल आणि ते जेल टिपलाय. फलंदाज बाद. पुनश्च एकदा कमबॅक केले श्री गणेश 11 टीमनं. हा अगदी जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना श्री गणेश 11 टीम जर का क्वालिफाय झाली तर कुल स्वामिनी ग्रुप धोत्रे यांच्या माध्यमातून एकविरा ट्रिप श्री गणेश 11 टीम आपण क्वालिफाय जर झालात 2 बॉल कुल स्वामिनी ग्रुप धोत्रे यांच्या माध्यमातून एकविरा ट्रिप असेल तुमच्यासाठी. आता येथून 2 बॉल मध्ये धावा वाचवायचे त्या 3 नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहतोय पुनश्च एकदा प्रभाकर. चांगला बॉल 1 बॉल आता शिल्लक आहे. 1 बॉल मध्ये बनवायचे 3 धावा. मास्टाई झाली तर मात्र सुपर ओव्हर या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 3 धावा. बघा पुनश्च एकदा संधी आहे कुल स्वामिनी ग्रुप धोत्रे यांच्याकडनं. एकविरा ट्रिप हा आपल्याला मिळेल. 1 बॉल मध्ये 3 धावा जर वाचवल्या गेल्या श्री गणेश 11 टीम कडनं तर कुल स्वामिनी ग्रुप यांच्याकडनं एकविरा ट्रिप. 1 बॉल 3 धावा. इथे चांगला बॉल डिलिव्हर झालाय. आणि फलंदाज सांगतात फलंदाज बाद आहे. आणि इथे मात्र जिंकली आहे ती श्री गणेश 11 टीम. अगदी मेगा फायनल मध्ये पोहोचणारी पहिली टीम इथे आपल्याला पाहायला मिळते आहे. श्री गणेश 11 कॉंग्रॅच्युलेशन टीम. 6 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज असताना प्रभाकरनं टाकलेलं षटक अगदी कमालीचं षटक. जिथे 6 बॉल मध्ये 4 धावा त्यांना डिफेन्स केल्या. आणि प्रभाकरच्या या षटकासाठी भूषण रसाल यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि कुलस्वामिनी ग्रुप धोत्रे यांच्याकडनं एकविरेची ट्रिप. आता तारीख तुम्ही ठरवा कोणत्या दिवशी जायचं.
आणि कुलस्वामिनी ग्रुपच्या अध्यक्ष जयभूषण रसाल त्यांच्याकडनं 500 देखील आणि मॅन ऑफ द मॅच साठी देखील या प्रभाकर आपण लगेच